रात्र होती. साधारण 4-6 वर्षांचं होतं. नेमकं आठवत नाही, पण याच वयाचं होतं. तसं आमच्या मावशीचं गाव कृष्णेच्या काठावरचं. जास्त मोठं नाही, जास्त छोटं नाही गाव. दूध पाकतं. बहुतेक पावसाळा होता आणि गावात पोलीस बंदोबस्त लावलेला. तर वय नव्हतं, पण माणसं म्हणत होती, बापूची आय वारली. तिला अग्नी द्यायला बापू येणारे. बापू कोण हे कळायचं वय नव्हतं, पण बापू येणारे या एका वाक्यावर गावाच्या पुंग्या टाईट झाल्या होत्या. दिवस सरला आणि संध्याकाळच्या सुमाराला गावात गाड्यांचा ताफा शिरला. पोलिसांची भली मोठी गाडी आणि त्या गाडीतून अंगावर घोंगडं टाकलेला, पांढऱ्या मिशांचा झुपका असलेला, भेदक नजर असलेला आणि हातात काठी असलेला एक भला मोठा माणूस उतरला. हा होता बापू बिरू. आयुष्यात बरीच लोकं बघितली, पण लहानपणी बघितलेला बापू बिरूचा चेहरा आजपर्यंत विसरता आला नाही. चांगल्या माणसाला देव भेटला म्हणून लोकं बापूला विसरली नाहीत, तर वाईट माणसांना साक्षात कर्दनकाळ दिसला म्हणून वाईट माणसं बापूला विसरली नाहीत. कृष्णेच्या उसातून हा वाघ असा बाहेर यायचा की एखाद्याचा कोथळाच काढून थांबायचा. बापूचं नुसतं नाव ऐकू आलं तरी माजोराडा नवरा बायकोला नांदवायचा. बापूचं नाव ऐकून बाईवर हात टाकणारा माणूस पंचक्रोशीतून फरार व्हायचा. बापू हे फक्त नाव नव्हतं, तर कृष्णेच्या काठावरचा जिवंत इतिहास होता. कोण होते बापू? काय होती त्यांची गोष्ट? सांगतो. भयबुरगाव. चांगली, ताकारी आणि इस्लामपूरच्या दरम्यान असलेलं कृष्णेच्या काठावर वसलेलं गाव. गाव पाण्याने श्रीमंत, त्यामुळे शेतीने समृद्ध. बापू याच गावचे. शाळेत कधी गेले नाहीत. मेंढरं राखायचे. घरची काही लई श्रीमंती नव्हती, पण त्यांची आई त्यांना चांगलं चुमलं खायला घालायची. त्या माऊलीचं म्हणणं होतं, पैसा साठवून ठेवला आणि एखादा पोरग चावट निघाला, दारूड निघाला, तर पैसा वायाला जायचा. पोरं धड तर संसार धड. घरात दूध, तूप, दही खाणारे बापू गावच्या तालमीत जायला लागले. तिथे त्यांनी कसून शरीर तयार केलं. तालमीत खेळून बापूंनी शरीर कमावलं. असं शरीर की 2-3 जण एकत्र आले तर एका टिपऱ्यात पाडतील एवढी ताकद. तालमीत खेळणाऱ्या शरीर कमावलेल्या बापूंना ही ताकद दुसऱ्यावर दाखवायची वेळ आली नव्हती. पण एका गणपतीत त्यांची गाठ पडली रंग्या शिंदेची. बापूंच्याच गावातला गावगुंड, माजलेला गडी. रंग्याची गावात गँग होती. 35-40 माणसं असतील. कुणाचं बोकड उचलून पंगत बसवायची, कुणाचं खुराडाचं खुराड घेऊन जायची. असल्या त्यांच्या उचापती. पण रंग्या शिंदेला रगेल होता. आया बहिणींवर हात टाकताना पुढे मागे बघायचा नाही. या रंग्या शिंदेनं मातंग समाजातल्या एका बाईचा खून केला होता. या बाईचा दोष काय होता? तर काहीच नाही. रंग्या शिंदेला तिचा स्वाभिमान टोचला होता. रंग्या तिच्या घरात शिरला. तिला म्हणला, नवरा सोड, पोरं सोड, माझ्याबरोबर येऊन राहा. नाही म्हणलीस तर संपवून टाकल. बाई म्हणली, तुझ्यासोबत येणार नाही आणि मरणाला भेद नाही. रंग्यानं बाईला संपवलं. पोलीस आले, पंचनामे झाले. रंग्या शिंदे जेलात गेला. पण त्याच्या विरोधात पुरावा नव्हता. साक्षीदार म्हणून एक माणूस सुद्धा उभा राहिला नाही. रंग्या बाहेर आला आणि त्याची मस्ती वाढली. गावात गणपती बसलेले. ओव्यांचा कार्यक्रम सुरू होता. अशात रंग्या शिंदे आला. कार्यक्रमाला बाया उभ्या बसलेल्या. ओव्या गात होत्या. रंग्या शिंदेनं त्यांच्यावर हात टाकायला सुरुवात केली. माणसांची मसगर्दी होती. पण रंग्याच्या दहशतीनं कोणी पुढे येईना. तेवढ्यात एक धिप्पड गडी रंग्याला सामोरा गेला. काय करताय अण्णा? असं म्हणत रंग्याला समजावण्याचा प्रयत्न केला. रंग्यानं त्याला जुमानलं नाही. धनगराचं पोर मला शिकवणार का? असं म्हणत झडकारलं. रंग्या शिंदेचा रगेलपणा पुन्हा सुरू झाला. त्यानं एका बाईच्या अंगावर हात टाकला. पण मघाचंच धनगराचं पोर आता शांत बसलं नाही. ते मनातून चिडलं. खरं पण चेहऱ्यावर काहीच न दाखवता रंग्या शिंदेपाशी गेलं आणि त्याला म्हणलं, झोपत का अण्णा हे बघ? चला मागं घोंगडीवर बसू, पान खाऊ. रंग्या शिंदे घोंगडीवर बसला. त्या पोरानं पान काढत सुपारी कातरायला सुरुवात केली. जरा इकडे तिकडे पाहून उठला आणि पुढे निघाला. असा रंग्यानं प्रश्न केला, कुठं चालला? या पोराच्या तोंडात साखरच. लघवीला चाललो अण्णा, येता का? रंगा हो म्हणायचा प्रश्नच नव्हताच. हा पोरगा गेला आणि झटक्यात परत आला. रंग्याची पापणी हलायच्या त्यानं रंग्याची मानगूट पकडली. त्याला आपल्या अंगावर ओढलं आणि डाव्या हातानं चाकू रंग्याच्या पोटात खुपसला. एका क्षणात रंग्याचा कोथळाच बाहेर काढला. समोर बाया ओव्या गात होत्या. मागं रंग्या शिंदे संपला होता. बापू बिरू वाटेगावकरांनी संपवला होता. बापूंच्या आयुष्यातला हा पहिला खून. गावात या खुनाची बातमी जशी पसरली तसं गावात सण साजरा झाला.
लोकांनी पोळ्या करून खाल्ल्या. मस्ती आलेला एक गावगुंड गावच्या पोरानं हलास केला होता. गावासाठी, आपल्या आया बहिणींसाठी. रंग्या शिंदेला मारल्यानंतर बापूंनी आधी घर गाठलं. हातपाय धुतले, रक्ताळलेला चाकू धुतला. सगळे डाग पुसवून अंगावर एक घुंगडी घेऊन बापूंनी थेट ऊस गाठला. ऊसात घुंगडी घेऊन बापू झोपले आणि हाच ऊस अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या बापूंचं घर बनलं पुढच्या 25 वर्षांसाठी. रंग्या शिंदेचा गोंद केल्यानंतर बापूंच्या मागावर पोलीस होते आणि रंग्या शिंदेची टोळी पण. पण गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरेत बापू रॉबिनहूड होते. या लोकांनी बापू आपल्या शेतात लपले असले तरी तोंडातून शब्द काढला नाही. पोलीस चौकशी करायचे, दुसऱ्या टोळीतली माणसं प्रश्न विचारायची, पण गावातला एकही माणूस फुटला नाही. पण इकडे बापूंची टोळी तयार झाली होती. रंग्या शिंदे टोळीतलं कुठला माणूस कुठे येणार याची टेप बापूंपर्यंत पोचायची. मग उसात लपलेला ढावण्या वाघ झेप घ्यायचा आणि समोरच्या गुंडाचा फडशाच पाडायचा. रंग्या शिंदेचा भाऊ बापूंच्या खुनासाठी आसुसलेला होता, पण त्याच्या रगील भावाप्रमाणे बापूंनी त्याला पण संपवलं. रंग्या शिंदेच्या टोळीतले 12 जण संपवले. शेतात मारायचं, शेतातच गाडायचं. पंचनामा नाही आणि तपास पण नाही. पण बापू मारायचे ते गावगुंडांना. त्यांनी माणूस मारल्याची चर्चा व्हायची नाही, पण तरीही बातमी पसरायची. गावात सण नसताना सुद्धा पोळ्या बांधल्यामुळे गावाच्या उरावर बसणारे गावगुंड बापूंच्या ताकदीपुढे संपत होते. गावाला यात आनंद होता. पण गावाला समाधान देणारी गोष्ट कुठली असेल तर एक टोळी संपत असताना दुसरी टोळी तयार होत नव्हती. बापूंच्या जवळ ही पोरं होतीच, पण बापूंनी कधी कुणाकडे खंडणी मागितली नाही, कुणाला धमकावलं नाही. लोक 1,00,000-2 लाख रुपये आणून ठेवायची. तुमचा उपकार आहे, आमच्या समाधानासाठी तरी ठेवा, असं म्हणायची. पण हा उसात राहणारा, प्रचंड ताकद असणारा धिप्पाड माणूस म्हणायचा, तुमचा 1 रुपया सुद्धा नको, द्यायचंच असेल तर भाकर द्या. बापूंच्या टोळीत सुद्धा बरीच माणसं. बापू सगळे टोळी कधी एकत्र ठेवायचे नाहीत. कायम 2-3 माणसं आपल्यासोबत, बाकीचे पुढे नाहीतर मागे. मग अशाच एका रात्री बापू टोळीतली मोजकीच माणसं घेऊन उसातून बाहेर आले आणि गावातल्या रामलिंगाच्या देवळात गेले. पुजाऱ्याला उठवलं, डोकं टेकवून दर्शन घेतलं आणि तिथून निघाले. पण निघताना देवळाच्या दारात त्यांना एक महाराज भेटले. ते गोंदवल्याचे स्वामींचे शिष्यच जोगळेकर महाराज होते. जप करता करता जोगळेकर महाराज बापूंना सामोरे गेले आणि विचारलं, एवढे रात्रीचे दर्शन घ्यायला येता का? पुजाऱ्याला कशाला त्रास द्यायचा? बापूंनी घुमान उत्तर दिलं, पोलिसांची भीती असते म्हणून रात्रीचे यायला लागते. एका वाक्यात जोगळेकर महाराजांनी बापूंना ओळखलं. ते म्हणाले, कोण? बोरगावकर का? लय भारी काम केलं, मोठ्या गुंडाला मारलं, सगळ्या गावांना पोळ्या करून खाल्ल्या. वारीट काम करणाऱ्याला संपवताना मागं पुढं बघायचं नाही, पण एक काम करायचं, मटण खाल्लं की मस्ती येते, मस्ती आली की मन अडवत नाही, दारू पिली की माणूस भुलून जातो, बिडी तंबाखू काहीच करायचं नाही, बाईच्या नादाला लागायचं नाही, कुणाचा पैसा घ्यायचा नाही, पैसा घेतला तर तळतळाटतं, जेवायला मागं बघायचं नाही, मिळेल ती भाकरी खायची आणि काम करायचं. हा संदेश मात्र बापूंनी आयुष्यभर जपला. एकट्याच त्यांनीच नाही तर त्यांच्या टोळीतल्या कुणीच कधी दारूला शिवलं नाही, वशाट खाल्ला नाही, लोकांकडून कायम फक्त जेवण मागितलं. लोकांनी घासातला घास काढून दिला. पण बापू जेव्हा फरार होत होते तेव्हा लोकांनी त्यांच्या नावावर जमीन केली. कुणी 1-1 एकर, कुणी 2-2 एकर. अशी जमीन होती जिच्यावर रंग्या शिंदेनं डोळा ठेवला तेव्हा त्या राक्षसाला जमीन देण्याऐवजी लोक गाव सोडून निघून गेली होती. बापू मात्र फरारच राहिले. 5 वर्ष त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा खडा पहारा होता. घराच्या वाटेवर पोलीस दडून बसलेले असायचे. बापूंनी काही वेळा अंदाज घेऊन पाहिला, पण माणसांची नुसती चाहूल लागली तरी पोलिसांची कुत्री भुंकायला लागायचे आणि बापूंपासून घर लांबच राहायचं. बापू घरच्यांना त्यांच्या मुलांना भेटायचे, ते लांबच्या एखाद्या गावातच. त्यांच्या घरच्यांनी या काळात प्रचंड त्रास सहन केला. खायचे राहायचे वांदे झाले, पण बापूंच्या घरातल्या स्त्रियाही खमक्या होत्या. त्यांनी पोरांना कधी उपाशी ठेवलं नाही. इकडे बापू कुठल्या गावात जात नव्हते. या शिवारातून त्या शिवारात, कधी जंगलात राहिले, कधी डोंगरात राहिले, पण पोलिसांना चाहूलसुद्धा लागू दिली नाही. पोलीस अनेकदा बापूंच्या जवळ पोचले, पण बापू काय घावले नाहीत. तेव्हा सगळ्या सांगली जिल्ह्यात बापूंचं बरंच नाव झालं होतं. लोक हक्कानं बापूंकडे मदत मागायला यायची. कधी एखादा खसलेला बाप येऊन सांगायचा, पोरीच्या सासरचे पोरीला नीट नांदवत नाहीत, हुंडा दिला नाही म्हणून छळतात, मारतात. बापू दुसऱ्या दिवशी त्या घरात जायचे. घरातल्या पुरुषांना एकच गोष्ट सांगायचे,
ती माझी बहीण आहे, तिला नीट नांदवायचं, मला दुसरा हेलपटा घालायला लावायचा नाही. कुणी वाटणीमध्ये त्रास देत असेल तरी बापू तंटा सोडवायचे. महिलांना त्रास देणाऱ्यांची तर बापूंपुढे बिशादच नव्हतीच. लोक बापू येणारे नुसतं ऐकूनच पसारवायचे. वाईट वागणाऱ्या प्रत्येक माणसाला बापू या 2 अक्षरांची दहशत होती. मदत मागणाऱ्या प्रत्येकाला बापू या 2 अक्षरांचा आधार होता. कुठलाही मोबदला न मागता मिळणारा बापूंची न्यायदान करण्याची पद्धत सगळीकडे गाजत होती. पण बापूंचं नाव घेऊन खंडणी मागणारे, लोकांना फसवून पैसे उकळणारे सुद्धा होते. ही बापूंच्या टोळीतली माणसं. त्यांची नावं समजल्यावर बापूंनी त्यांना संपवायला सुद्धा पुढे मागे पाहिलं नाही. राजाराम बापू पाटील, वसंतदादा पाटील यांनी बापूंना शरण यायला सांगितलं. वसंतदादा तर म्हणाले, बापू तू शरण ये, तुला 1 दिवस सुद्धा जेलमध्ये ठेवत नाही, लगेच जामीन करून देतो, हा माझा शब्द. पण बापूंचं म्हणणं होतं, तुम्ही मला जामिनावर बाहेर काढाल याच्यात मला काही शंका नाही, पण एकदा का मी बाहेर आलो तर माझ्या जीवावर उठलेले शत्रू मला संपवणार नाहीत हे कशावरून. त्यामुळे बापू पोलिसात हजर व्हायला तयार नव्हते. पण त्यांनी केलेल्या खुनांच्या बातम्या तर चर्चेत येत होत्याच, त्यामुळे पोलिसांवर सुद्धा दबाव होता. मग पोलिसांनी बापूंना पकडायला SRP टीमला पाचारण केलं. पण बापू त्यांनाही सापडले नाहीत. कारण बापू सांगलीत नव्हतेच, ते गेले होते हिमालयात. SRPचा माणसं जशी जंगलात पोचली तशी बापूंनी कृष्णे उडी मारले. कृष्णा ओलांडली आणि नंतर रेल्वेत बसून नाशिक गाठलं. पंचवटीला रामापुढे डोकं ठेवलं. गळ्यात जोगळेकर महाराजांनी घातलेली माळ होतीच, पण नाशिकमध्ये बापूंनी भगवे कपडे घातले. मग तिथून एक एक ठिकाण बदलत सगळी तीर्थक्षेत्र पालथी घातली. अगदी काशी, अयोध्या, हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, गंगासागर, केदारनाथला सुद्धा जाऊन आले. तिथे साधू म्हणून राहिले. माणूस 12 वर्ष पळतीवर होता, एका तीर्थक्षेत्रातून दुसऱ्या तीर्थक्षेत्रात. पण इथून बापू परत आले तेव्हा पकडले गेले. त्यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यांना कळंबच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं. एकदा बापूंना जेलमधून हजेरीसाठी घेऊन जात होते. बापू पोलिसांच्या जीपमध्ये मागच्या सीटवर बसलेले, दोन्ही बाजूला पोलीस. प्रवास सुरूच झाला होता आणि अचानक पोलिसांच्या जीपसमोर एक ST बस थांबली. जीपनं करकचून ब्रेक दाबला आणि तेवढ्यात 2 माणसं जीपच्या दिशेने झेपावली. त्यातला एक माणूस होता बापूंचा मुलगा शिवाजी वाटेगावकर, दुसरा होता रवी पाटील. या दोघांनी मोठ्या शितापीनं बापूंच्या सोबतच्या पोलिसांना निशस्त्र केलं आणि बापूंना सोबत घेऊन पोबारा केला. एकतर बापू पोलिसांच्या हाती लागत नव्हते, लागले होतेच तर पोलिसांच्या नाकाखालून निसटले. पोलिसांची मोठी नाचक्की झाली. पण बापू बिरू वाटेगावकर नावाचा वाघ पुन्हा उसात शिरला होता. पण यावेळचा मुक्काम लांबला नाही. बापू आपल्या सहकाऱ्यांसोबत जतमध्ये गेले होते. वाघ ऊस सोडून बाहेर आला होता आणि काहीसा गाफील होता. दिलावर पटेल नावाचे एक पोलीस अधिकारी त्या दिवशी सुट्टीवर जतमध्ये आले होते. या अधिकाऱ्यांना अचानक बापू बिरू दिसले आणि त्यांनी शितापीनं बापूंना पकडलं. यावेळी चकवा बसला होता. आपल्याला अनपेक्षितपणे पकडलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं बापूंनी कौतुक केलं. त्यात झालं असं की बापू पोलिसांच्या जीपमधून निसटल्यामुळे पोलीस प्रशासनाची बरीच नाचक्की झाली होती. त्यामुळे पोलिसांनी बापूंना पकडण्याचा पण घेतला होता, जो दिलावर पटेल यांनी पूर्ण केला. त्यानंतर मात्र बापूंची रवानगी झाली. येरवडा जेलमध्ये. पत्ता बदलला होता. बापू पोलिसांच्या ताब्यात होते. पण तरीही 2 गोष्टी कायम राहिल्या: बापूंची जिगर आणि त्यांनी स्वतःला घालून दिलेले नियम. बापू जेलमध्ये होते, तेही येरवड्याच्या जेलमध्ये. तिथे हाणामाऱ्या व्हायच्या, इतर गुन्ह्यांची. जेलर लोकांची 1000 लफडे असायची. पण बापू या सगळ्यापासून अंतर ठेवून होते. जेलमध्ये गेल्यावर आपण हा मार्ग का आणि कसा पकडला हे बापू कधी विसरले नाहीत. आता बापू जेव्हा येरवडा जेलमध्ये होते तेव्हाच त्या जेलमध्ये एक नामचीन गुंड होता. त्याचं नाव अरुण गुलाब गवळी उर्फ डॅडी. गवळीचा जेलमध्ये दबदबा होता. गवळी जसा बाहेर होता तसाच तो आत होता. इस्त्रीचे पांढरे शुभ्र कपडे, राहायला बसायला मोठी बराक आणि म्हणेल ती बडदास्त असा गवळीचा रुबाब. याच गवळीनं एकदा बापूंना भेटायला बोलावलं. तुरुंगातल्या अधिकाऱ्यांनीच हा निरोप बापूंना पोहोचवला. बापू गेले, भेटले आणि गवळीनं बोलता बोलता त्यांना एक साधा प्रश्न विचारला. आमची एवढी मोठी टोळी, पोरं आहेत, मर्डर केलेत, दगडी चाळे, तरी तुमचं नाव पुढे आलं कसं काय? बापूंचं उत्तर होतं, आम्ही कोणाला त्रास देत नाही, कोणाला लुबाडत नाही. घेतलीच कोणाकडून तर फक्त भाकर घेतो.
आम्ही जनतेचं काम करतो. तुमची पोरं आतमध्ये गेलीयत कारण बिल्डिंगवाल्यांकडून लाखात नोटा घेतल्यात. तुमची पोरं जेलमध्ये दंगा करतात. आमची पोरं दंगा करणारी नाहीयेत. आमचं जनतेला संरक्षण आहे. त्यांना ताप देणारी मारतो आम्ही. आता गवळी भले जेलमध्ये असला तरी त्याच्याच बरा की त्याच्यासमोर हे बोलणं म्हणजे धाडसाचंच काम होतं. पण बाप्पू बोलले. माणूस खरा होता. गवळीला भिडायला घाबरला नाही. असंही सांगण्यात येतं की बाप्पूंची चंदन तस्कर वीरप्पनशी भेट झाली होती. वीरप्पननं बाप्पूंना आपल्याला जॉईन करायची ऑफर दिली, ज्याला बाप्पूंनी स्पष्ट नकार दिला. तर वीरप्पन पैसे, माणसं, हत्यारं सगळ्याच बाजूनी उजवा होता. पण बाप्पूंचं ध्येयच वेगळं होतं. बाप्पूंनी एका पोलिसाकडूनच घेतलेली 3-3 रायफल कायम वापरली. पुढे ही रायफल बाप्पूंकडे आली कशी यावरून कोर्टात सुद्धा बराच गोंधळ झाला. पण त्या रायफलच्या गोळीनं कधी निष्पाप माणसाचा बळी घेतला नव्हता. बाप्पूंची चांगल्या वागणुकीमुळे जेलमधून सुटका झाली. बाहेर आल्यावर बाप्पूंच्या हातात बंदूक कधीच दिसली नाही. त्यांच्या हातात दिसली ती काठी. काठीच्या वरती शिवलिंग होतं, त्रिशूळ होतं. बंदूक इतकीच दहशत काठीची पण होती. पण काठी टेकली जाऊ लागली मंदिरात किंवा प्रबोधनाच्या भाषणात. बाप्पू गावागावात जायचे, आपले अनुभव सांगायचे. तरुण पोरांना व्यायामाचं महत्त्व पटवून द्यायचे. शरीर हीच तुमची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. माझं वय 90ला टेकलं तरी मी रोज व्यायाम करतो असं म्हणत अंगातलं रक्त खेळत राहिलं पाहिजे हे सांगणारा हा माणूस. पोरं त्याची भाषणं ऐकायला गर्दी करायची आणि त्यांच्यासोबत फोटो काढायला सुद्धा. बाप्पूंनी गावातले तंटे सोडवले. आया बहिणींचं जगणं सोप्पं केलं. माणूस इतका कलंदर की गावात रस्ता करायचा होता. पण ज्याची जमीन होती तोच गावगुंड आपल्या जमिनीतून रस्ता जाऊ देणार नाही यावर ठाम होता. गावातली नेते बाप्पूंकडे गेले. बाप्पू हातात काठी घेऊन कामाच्या ठिकाणी हजर. गावगुंडानं बाप्पूंच्या एका धमकेत कामाचा मार्ग मोकळा केला. कुठे आपला शब्द पुरेसा आहे, कुठे आपली काठी पुरेशी आहे आणि कुठे गोळी घालावीच लागेल हे बाप्पूंना अगदी माहिती होतं. माणूस तब्येतीने धित्ताड, दिसायला राकट, बोलायला रांगडा. पण आपण उसात झोपतोय तर आजूबाजूला साप असणारच. त्यांना मारून कसं चालेल, आपण सापाच्या घालात झोपतोय, इतका बारीक विचार करणारा हा माणूस. 16 जानेवारी 2018ला वयाच्या 96व्या वर्षी बाप्पू बिरूंचं इस्लामपूरच्या आधार हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यावेळी बऱ्याच माध्यमांची हेडलाईन होती, कृष्णाकाठचा रॉबिन हुड शांत झाला. बातमी ऐकल्यावर 4-6 वर्षाचा होतो तेव्हाची रात्र आठवली. पोलिसांच्या भल्या मोठ्या गाडीतून उतरलेला, पांढऱ्या वर्षांचा झुपका असलेला, भेदक नजर असलेला आणि हातात काठी असलेला एक भला मोठा माणूस, बाप्पू बिरू वाटेगावकर.